मंडळी नमस्कार. डी के खरे ऑफिशियल या चॅनलला सगळ्यांना स्वागत छे. आपण येळचे आज बिष्टाले हां नाही समजणं. आओ बिजोट आले. बिजोट तालुका बागलाण जिल्हा नाशिक. हरिभक्तपरायण समाधान नामदेव जाधव यासनं नातूना बारसाले आपण येळचे हायशे बिजोट आणि तरुण मित्र मंडळी. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मृदुंगाचार्य थोडासा गप्पा शप्पा कर गिदा सुरुवातले सगळ्यातले बेटी गिदा. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज कवळी जाई बसणार भजन ठिकाणी. पण भजनी मंडळी काही नाही राहीन ती लवकर, कारण समाधान पाहून त्यासनी सुग्रज असे जेवणनी पंगत देल होती. सगळी भजनी मंडळ जलबीना आस्वाद घे राहीन ती, त्यामुळे येवाले टाइम लाग गया त्यास. तोपर्यंत अशी मजा करी घेऊत म्हणे ज्ञानेश्वर माऊलीन त्या म्हणत, कारण सोबत काही येत नाही. महाराज मंडळी कवळी तयारी मग बसेल होती एकदम रेडी पोझिशन मा. हे पाहिजे घ्या मंडळी करणा बाजूला जेवण्या पंक्ती चालू शेत, त्यामुळे जरासा मंडळीला टाइम लाग राहीन कारण जलबी जास्त गोड होती. याशेत बंटी महाराज बिजोट्याना मृदुंगाचार्य एकदम सुंदर पकवाज वाजतात. ज्ञानेश्वर माऊलीन त्यासनी शिकाडेल त्यासले. सगळा जंगलना पसार असे मंडळी मळा माराना पडस, त्यामुळे लाईट कमी पडे डिंपूल डिंपूल करे. आमना या शेत पिंटू मिस्त्री आणि समाधान भाऊ आम्ही छोटा समाधान म्हणतस त्यासले, कारण कार्यक्रमना आयोजक बी समाधान शेत त्यासले आम्ही मोठा समाधान म्हणतस. साऊंड सिस्टीमले लाईट कमी पडे त्यामुळे जरासा टाइम लागे राहीन त्या कार्यक्रमले. तोपर्यंत पाहुणे मंडळी सगळी हजर बघी मंडळी खायद गिलानं खिरमानं कोडबेल बिजोट पारनेर आनंदपूर आकतवाड सगळा माऊली परिवार कार्यक्रम करता येईल लागा. कारण समाधान भाऊ त्यासनी पैरेलच तसेच, कारण जसे पैरे राहिले तसेच उगवस ना. काय म्हणा मंडळी समाधान भाऊ म्हणजे माणूसच गोडशे, कारण आंबानं झालाय ते गोडच फळ येते काटा थोडी येते त्याला. आमना पिंटू नाना आणि छोटा समाधान भाऊ यासनी वेळ घेता मंडळी, पण साऊंड सिस्टीम चालूच काही मात्र. त्या म्हणत खरे साहेब तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही मास्टर शेत म्हणे त्यामधला लगेच चालू करतच म्हणे. शेवट सिस्टीम चालू करीसनच दम खादा त्यासनी बरं का मंडळी. पण आमना नशीब अशी खोटं होतं मंडळी, लाईट माझा रड डोळा मारी दे नाईलाज होता. पण बिजोटेकर मंडळी इतकी हुशार होती ना मंडळी, शेवट सिस्टीम चालूच काही आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. लावणे मृदुंग श्रुती टाळा घोष शिव ब्रह्मरस आवडीने सुंदरचे द्या मंडळी आईशे बिजोटेने बच्चे कंपनी ज्ञानू आणि श्री यासले भजन निभारी गोडीशे बरं. याच्यात नंदू महाराज बिजोटेन आमना वर्ग मित्र. आमना आनंदपूर्ण आबासाहेब रागे बरे राहतात मना का बरं व्हिडिओ घेत नाही म्हणे तू. म्हटलं आबासाहेब राग काय मानू नका, लगेच खरे दादा सोबत व्हिडिओ काढत म्हटलं. आणि मग आबासाहेब आणि बिका बापू एकदम खुश, आनंदाचे डोई आनंद तरंग. मंडळी याशेत समाधान भाऊ यासना पोरगा ईश्वर त्यांना पोऱ्या श्रियांश त्यांना आज बारसं शेण त्या बारसाले आपण येळचित कार्यक्रमले. हाय शे सगळी तरुण तडपदार मंडळी. आता तुम्ही म्हणतात या तर वयस्करता काय राहणार, पण तसे नाही बरं का मंडळी. वारकरी संप्रदाय असे सांगस ज्यानं मन तरुण तो खरा तरुण, कारण शरीरवर अजिबात जाऊ नका, शरीर हाय नश्वर शे. आनंद तेथीचा मुख्य अशी वाचा, बहिर ऐकतील काने रे, आंधळे अशी डोळे पांगळे अशी पाय, तुका मने वृद्ध होती तरणे रे. कारण अशा कार्यक्रमात जी ऊर्जा मिळत ना मंडळी ती कुठेच मिळत नाही. हे वारकरी संप्रदायानं तत्वज्ञान छे, म्हणून आमना कोडबेलना बिकाता त्या म्हाताराने अजून बी तरुणचे. कार्यक्रमने एक विशेषता अशी होती मंडळी की माऊली परिवारातील सगळी तरुण मंडळी हजर होती. ज्याले गळा चांगला काढणा होई त्याने गुळ खावानं मंडळी, कारण समाधान भाऊन त्यासनी स्पेशल गुळ आणायची नामपुरती खास गायक मंडळीसाठी. आमना आबासाहेब त्यासले स्पेशल एक वाटी गुळ लागत बरोबर, नाही तर त्यांना आवाज निघत नाही त्यासना. मंडळी भजन हे आधुनिक पद्धतचे नवीन शिकणाऱ्यासाठी अभंग समाजाने ते मोबाईलमा पाहिजेत जावानं. अहो मोठा मोठा महाराज मोबाईलमा अभंग पाहतच तर नवीन शिकणारच नाही काय गोष्ट अशी. या शेत मंडळी खायदे गेल्याने ना पाहुणा अहो मोठा पाडी आवाशी यास ना बाबांच्यास ना तरुण मंडळी सुद्धा लाजाड दिले त्यासनी. हाई ते वारकरी संप्रदायाने कमालचे.
मंडळे याले म्हणतस तल्लीनता आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. म्हणून ते वारकरी संप्रदायामा असं म्हटलं जास की हा सुख सोळा स्वर्गी नाही. मंडळे बिजुट आणि महिला मंडळ बी काही कमी नाही बरं. सुनंदाताई शैलाताई कल्पनाताई भारी भारी अभंग गवळणी म्हणतेस बरं. हाय मंडळी कवळी पाळणा तरी उभी होती गंज घ्यात म्हणे आते अभंग गवळणी आते पाळणा म्हणा म्हणे. कारण आमले आनंद व्हायचे की श्रेयासना जन्म होय ना त्यांनामुळे आमले आनंद उत्सव साजरा करू द्या म्हणे. अशा प्रकारे मंडळी श्रेयांसनं बारशे बिजुट आले मोठ्या उत्साहात साजरं होईन. समाधान भाऊ म्हणे एवढा भारी भारी गवळणी म्हणत अभंग म्हणत तर मग आता तोंड गोड करणंच पडे म्हणे सगळ्यासनं. पेढा बिडा घ्या म्हणे चिवडा बिवडा खा आणि सगळ्यासनी सुखरूप घर जा म्हणे. होय अरे बच्चे कंपनी आवराणार आहे लवकर उका लवकर रातना 11 वाजे घ्यात ना इथला चिवडा खाना पडस का. मंडळी तुमले व्हिडिओ कशा वाटणार एक कमेंट करीसन सांगा. DK खरे ऑफिशियल यूट्यूब चॅनलले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करी ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद. जय हरी.